श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत श्री कैवल्य आश्रम स्वामी उर्फ बोटे स्वामी ही स्वामी चरित्रामधील अजून एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनात सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. उत्तर कर्नाटकात भगवत भक्त आणि परमार्थाचे थोर अधिकारी परमहंस श्री कैवल्य आश्रम स्वामी उर्फ बोटे स्वामी हे प्रसिद्ध भक्त होते. त्यांचे खरे नाव राम होते. लहानपणापासून त्यांचा कल परमार्थाकडे होता. साधू संत यांना भेटणे, पुराणे ऐकणे हाच त्यांचा छंद होता. पुढे त्यांनी आपले उभे आयुष्यच श्री चिदंबर स्वामींच्या सेवेत घालविले. त्यांनी संन्यासाश्रम घेतल्यानंतर देवतांचे उत्सव व धर्मभक्ती याचा प्रसार सर्वत्र केला. त्यानंतर शके 1833 साली चिदंबर स्वामी स्वस्वरूपी लीन झाले. श्री बोटे स्वामी वयाच्या 14व्या वर्षी वडील बंधूंजवळ मुरगोड येथे राहू लागले. त्या काळात त्यांनी श्री स्वामी समर्थांचे अनेक चमत्कार लोकांकडून ऐकले. त्याचा परिणाम असा झाला, एक वेळ तरी आपण या सत्पुरुषाचे दर्शन घेण्याचा त्यांनी ध्यास घेतला. परंतु या लहान वयात वडील आपल्याला तेथे जाण्यास परवानगी देणार नाहीत. म्हणून त्यांनी एक पत्र लिहून वडिलांना देण्यास आपल्या धाकट्या बंधूजवळ दिले आणि कोणालाही न सांगता त्यांनी अक्कलकोटची वाट धरली. वय लहान, प्रवासाचा अनुभव नाही, पैसे जवळ नाहीत. त्यामुळे त्यांना पायी प्रवासाचा खूप त्रास झाला. जाताना वाटेत हिप्परगी गावातील मार्तंड भैरव व गाणगापूर येथील दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन ते पुढे निघाले. अक्कलकोट येथील वाटेवरील एका खेड्यात ते रात्री विश्रांती घेत असताना श्री स्वामी समर्थांनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला. तेव्हा त्यांना स्वप्नात दिगंबर स्वरूपी एका यतीचे दर्शन झाले. त्यांनी स्वप्नातील या यतीला नमस्कार केला. त्याच क्षणी तेथे श्यामवर्ण सुंदर बालक त्यांना दिसले. श्री चिदंबर आणि मी एकच आहोत असा स्वामींचा आवाज त्यांना ऐकू आला व ते जागे झाले. अक्कलकोट येथे गेल्यावर रिक्त हस्ताने महात्म्यांचे दर्शन घेऊ नये म्हणून त्यांनी जवळील 2 पैशांचा पेढा घेऊन श्रींच्या भेटीस ते गेले. त्यावेळी स्वामी खाली मान घालून स्वानंदामध्ये निमग्न होते. अजानुबाहू तेजपुंज आणि नग्न अवस्थेत स्वप्नात दिसलेली भव्य मूर्तीच प्रत्यक्ष दिसल्यावर बोटे स्वामींचे भानच हरपले. त्यांनी साष्टांग नमस्कार केला व म्हणाले, देवा, आपल्या पवित्र चरणांचे
दर्शन घ्यावे या उत्कंठेने आपल्या भेटीस आलो आहे. आपले पावन पाय पुढे करून या दीनदासावर कृपा करावी अशी त्यांनी मनोमन प्रार्थना केली. बरोबर आणलेला पेढा अर्पण करणे त्यावेळी त्यांच्या ध्यानात आले नाही. तेव्हा समर्थांनी आपले चरण पुढे करून स्मित हास्य करीत ते म्हणाले, मेरा पेढा लाव. हे ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. इकडे मुरगोड मुक्कामी घरची मंडळी 2-4 दिवस झाले तरी मुलगा घरी आला नाही म्हणून काळजीत होती. शेवटी वडील धाकट्या मुलाला घेऊन अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. तेथे पोहोचल्यावर स्वामींचे दर्शन घेऊन आपल्या मुलाविषयी मठात व गावात सगळीकडे त्यांनी तपास सुरू केला. परंतु तपास काही लागेना म्हणून खिन्न मनाने तेथेच बसून मनात संकल्प केला की स्वामींच्या कृपेने आपला मुलगा भेटला तर 8 आण्याची साखर आणून स्वामींच्या नावाने वाटू. इतक्यात समोरून चिदंबराचे नामस्मरण करीत येत असलेला त्यांचा मुलगा दिसला व दोघांची भेट झाली. त्यावेळी वटवृक्षाखाली स्वामी पूर्वाभिमुख करून पुराण ऐकत बसले होते. तेजस्वी अशी भव्य मूर्तीस स्मित हास्यांत पाहून त्या दोघांनी आनंदाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून अत्यंत नम्रतेने वंदन केले. जवळच पुराण चालू होते. तेथे जाऊन ते दोघे बसले. स्वामींचे वागणे विक्षिप्त, उद्गार असंबद्ध असे असले तरी त्याचा अर्थ फारच थोड्यांना कळत असे. पुराण चालू असता स्वामींनी मध्येच पोथीचे एक पान घेऊन त्याचे नळकांडे करून त्यातून फुंकले. याचा अर्थ पुराण श्रवण करणारे बहुतेक असे असतात हेच त्यांनी दाखविले. थोड्या वेळाने पिता पुत्र पुन्हा नमस्कार करून निरोप मागत असता स्वामी एकदम म्हणाले, नवसाची साखर कुठे आहे? हे ऐकून सर्वांना नवल वाटले. मुलाच्या वडिलांना मात्र आपल्या संकल्पाची आठवण झाली. महाराजांचे अंतर्ज्ञान पाहून ते नतमस्तक झाले व त्यांनी साखर आणून महाराजांपुढे ठेवली. त्यानंतर दोघे पिता पुत्र परत मुरगोड मुक्कामी आले. वडिलांच्या आग्रहामुळे श्री कैवल्य आश्रम यांनी परत कॉलेजमध्ये जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले. परत एकदा स्वामींच्या दर्शनाला जाण्याची त्यांना उत्कंठा लागली. त्यावेळी देशभर भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी घरची मंडळी त्यांना प्रवासास विरोध करीत होती. तरीही त्यांनी आपले गुरु श्री चिदंबर स्वामी यांच्यावर भार टाकून ते अक्कलकोट येथे गेले. त्यावेळी श्री स्वामी समर्थ गावाबाहेर 3 मैलांवर गेले आहेत असे त्यांना कळले. तेव्हा लगेच ते चालत तेथे गेले. झाडाखाली स्वामींची मूर्ती पाहून त्यांना अत्यानंद झाला. स्वामींपुढे नतमस्तक होऊन ते मनात म्हणाले, आपण अवतारी पुरुष आहात. आपल्या दर्शनाने सर्व लोकांची पातके नष्ट झाली असतील. परत एकदा आपले पदकमल पुढे करून मला चरणस्पर्श द्यावा.
असे मनात म्हणून त्यांनी डोळे उघडले. तेव्हा स्वामींनी स्मित हास्य करून व कृपादृष्टीने त्यांच्याकडे पाहिले व आपला उजवा पाय पुढे केला. त्यांनी धावत जाऊन स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले व बरोबर आणलेले 5 रुपये स्वामींपुढे ठेवले. ते पैसे हातात घेऊन स्वामींनी प्रसाद म्हणून त्याच्या हाती ते परत दिले व स्वामी म्हणाले, पाणी फार खोल आहे, भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर येतो. लाख 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 ब्राह्मण भोजन ही अमोघ वाणी ऐकून तो भांबावला. तेव्हा जवळच्या मंडळींनी तुमच्यावर श्रींची कृपा आहे असे समजावले. पुढे लग्न झाल्यावर श्री कैवल्य आश्रम यांनी त्यांचे गुरु श्री चिदंबर यांचा महोत्सव सोहळा सतत 20 वर्ष केला. त्यांचे गुरु समाधिस्थ झाल्यावर त्यांच्या नावाने चालविलेल्या महोत्सवात श्री स्वामींची भविष्यवाणी लाख ब्राह्मण भोजनाची त्यांच्याकडून खरी ठरली. त्रिकालज्ञानी महात्मेच असे अगोदर भविष्य पाहू शकतात याची त्यांना प्रचिती आली. श्री कैवल्य आश्रम आता राम मास्तर झाले होते. त्यांचे पूर्वीचे नाव राम होते. लहानपणी स्वामी समर्थांच्या दर्शनाची ओढ लागून ते अक्कलकोटला जात असताना स्वामींनी त्यांना दृष्टांतात मी व चिदंबरम एकच आहोत हे दाखविले होते. तेव्हापासून चिदंबरांची केलेली सेवा स्वामीचरणी पोहोचत होती. श्री चिदंबर स्वामींचा उत्सव मुरगोड गावी नेहमी होत असे व त्यावेळी हे राम मास्तर जातीने मेहनत करीत होते. एकदा ते असेच आश्रमाबाहेर झाडलोट करीत असताना एक दशग्रंथी ब्राह्मण तेथे आला व म्हणाला, राम मास्तर कुठे आहेत? तेव्हा लोकांनी त्याला राम मास्तराकडे आणले. त्यावेळी त्या ब्राह्मणाने एक नारळ त्यांच्या पुढे ठेवला व नमस्कार करून म्हणाला, मी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनास गेलो असता स्वामींचा परत लवकरच दर्शनाचा सुयोग यावा असे म्हणालो. त्यावेळी स्वामींनी सांगितले की परत येथे दर्शनास न येता मुरगोड गावात आमचा परमभक्त राम मास्तर म्हणून आहे, त्याचे दर्शन घ्यावे, म्हणजे आमचे दर्शन झाल्याप्रमाणे आहे. हे स्वामींचे बोल ऐकून मी आपल्याला शोधत येथे आलो. श्री स्वामी आपला भक्त कितीही लांब असला तरी त्याला खेचून आपल्याकडे आणीत असत. श्री कैवल्य आश्रम यांना स्वामींची ओढ बालपणात लागली होती. त्यांचे श्री चिदंबर स्वामी गुरु असताना सुद्धा स्वामींनी त्याला आपल्या परमभक्ताचा मान दिला. त्यांच्या अंगातील विभूतिमत्ता, ईश्वरी साक्षात्काराचा योग, दृढ भक्ती, धर्मप्रसाराचे अगाध सामर्थ्य इत्यादी दैवी प्रभावाच्या गोष्टी श्री समर्थांनी त्यांच्या लहानपणीच ओळखल्या होत्या. भगवंत गीतेत म्हणाले आहेत, जे मला भक्तिपूर्वक बसतात ते आपल्या निर्मळ अंतकरणाच्या योगाने माझ्यामध्ये व मी त्यांच्यामध्ये असे बिंब प्रतिबिंबाप्रमाणे एक स्वरूप असतो. या सिद्धांताची प्रचिती या घटनेवरून स्वामींनी पटवून दिली आहे. धन्य ते कैवल्य आश्रम स्वामी. चित्तशुद्धी होता आत्मा प्रगट होतो,
ईश्वरी कृपेचा त्यास लाभ होतो. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परमपवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.